सो गाईज कसा दिसतोय मी? विषय खाल्लाच आहे का नाही? विषय खोले भाई आपला चॉकलेट आहे आपण. क्या ये क्या बक रहे हो मादरचोद? हॅलो गाईज, मी तुमचा लाडका अनिकेत साळवे. तुम्ही बघताय अनिकेत ब्लॉग्स. अनिकेत ब्लॉग्स म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, बाकी काही नाही, फक्त चित्तेगिरी. चित्तेगिरी म्हणजे इतकं पण नाही, पण आहे आपण माणसात आहे. असं काही नाही की बाबा लईच आपण वाईट झालो, हे झालो ते झालो, असं तर काही विषय नाही. जे काही ते आपण व्हिडिओसाठी आहेत, बाकी सगळं ओके. कोणी काही म्हणलं तरी चालेल. तर आपण आज आलोय छतावर. छतावर म्हणजे आपण घ्यायला आलोय विटॅमिन काहीतरी घ्यायला आलोय आपण, कारण की छतावर आलोय. उन्हातून जे भेटेल ते घेऊ आपण, असं काही ठराविक नाही ना, बरोबर का नाही? तर म्हणून म्हणलं चला छतावर जाऊ आपण, मस्तपैकी जे काय आहे ते करू. थोडंसं आलोय 9:30 वाजता आलो कामावर मी. आता 9:30 झालेत. मस्तपैकी एक 10-15-20 मिनिट झालं मी छतावर आहे. थोडं मग जरा एनर्जी आली माझ्या अंगात. मग म्हणलं चला आता आपलं कामधंदा चालू करू. मग जाऊ खाली, स्वयंपाक वगैरे बनवू आणि मग करू काय करायचं काय. गाईच तर आपण आलोय घरात, कारण की वर काय आलं, आज गुरुवार आहे, मला माहीतच नाही. गुरुवारची आपल्या इथं लाईट जाती, लाईट जर गेली तर मग संपला विषय. मग आपलं काहीच नाही, मग आपलं मग ब्लॉग बी नाही, काहीच नाही. मग त्याच्यामुळे म्हणलं चला खाली जाऊ. आपल्या मामी आल्यावर, मामी आली की मला जरा लाज पण वाटली. हो, लाज पण वाटली थोडीशी. आणि म्हणलं मग मामी म्हणले अरे गुरुवार आहे. म्हणलं आबा लाईट बीट गेली तर मग परत नको व्हायला. म्हणून म्हणलं चला चार्जिंग वगैरे लावू मस्तपैकी आणि मग कंटिन्यू करू आपण. चलो हे गाईज, तर आपली चार्जिंग वगैरे झाली. अयो गाईज, आपल्या घरासमोर सफारी लागली आज, बाप विषय. आपली चार्जिंग वगैरे मस्तपैकी फुल झालेली आहे. तर आता आपण आपली पोटा पाण्याचं काहीतरी बघू मस्तपैकी, जरा काहीतरी स्वयंपाक वगैरे करू. चला बघू, भात वगैरे नसता मग खिचडी करू डायरेक्ट. तर आपण इथं 2 कांदे मिरच्या घेतल्यात, त्याला आता आपण कट करून घेऊ. आपलं मटेरियल आहे मिरच्या, कांदे, लसूण. साधा याला मस्त आपण मसूरची डाळ बनवू, हिरव्या मिरची. चलो काहीच तर चेक करा. आपण तेल घेतलंय, त्याच्यात मोहरे टाकलेत आणि कांदे टाकले, बारीक चिरलेला कांदा टाकला मस्त पैकी. आणि या ठिकाणी भात पण बनवलाय. थोडस व्यवस्थित असं नाही का, परतून घेऊया. त्याला व्यवस्थित परतून घेतलं की याच्यात टाकू थोडस लसूण. चेक करा, टाकला आपण लसूण. इकडे भात, इकडे लसूण, सॉरी लसूण म्हणून भाजी. इथे टाकू आपण आता मिरच्या. कारण की आपण लाल मिरच्यात करणार नाहीत, आपण हिरव्या मिरच्यात करणार होतो भाजी आज. काहीच आपण याच्यात टाकू आता थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. याला मीठ. इकडे आपला भात होतोय, आता 5 मिनिटात भात होईल. काहीच तर आपण टाकली याच्यात डाळ. चेक करा. आता याच्यात टाकू आपण पाणी. इकडे भात झालाय आपला समजा. आता इकडे टाकू आपण पाणी. याच्यात आता टाकलं याच्यात पाणी. आता याला मस्तपैकी आपण शिजू देऊ, मग आपण 5 मिनिटांना बघू. काहीच तर आपण झोपलो आता मस्तपैकी, कारण की तिकडे वेळ लागणार आहे भाजीला. भात तर झाला आपला, भाजी झाली मग आपण मस्त फ्लाईट जेवण करू. गाईच ते बघा आपली भाजी मस्तपैकी उकळ्या फुटल्यात. त्याला थोडस आता अजून शिजू देऊ आपण मस्तपैकी, मग खपाखप खाईंगे. ते आपला भाले भाऊ इकडे पीठ मळायला आणि तेच चपात्या करणार आहेत. त्याला चपात्या खावल्या, तेच चपात्या करणार आहेत. आपलं काय म्हणते त्याला, आपली आज कॅपॅसिटी नाहीये चपात्या करायची, त्याच्यामुळे आपण आज महागार घेतलेली आहे. भाले भाऊ पगार झाल्यास मग काय नियोजन? काहीच नाही. पगार झाल्यास काही नियोजन नाही, कारण की अख्खे हप्ते जाणार आहेत, त्याच्यात तर काय बदलच नाही. तर चला आपण आता भाजी होऊ देऊ, मग जेवण करू. तर आपली भाजी झाली नाही. चेक करा. पटल्या तर काय नसतं खाऊ. बनवलं असतं पण नाही बनवलं. कसं काय नाही, मी घेतो बरोबर. पटल्या तर बनव म्हणजे का उपकार करायलाच काय? हा उपकार करायला. हा मग हो, मग पटल्या तर खा म्हणजे काय? पटल्या तर काय नसता खाऊ नका. कस काय म्हणजे बनव. चल होय
द्या आमचं पीठ. काय म्हणून बनवायला हा. हो आधी घाण आहे रे खाली. मग खाऊ नको राहू दे. खाणार मग कसं काय करायचं यांना आता. आपण बसलोय जेवायला. चेक करा भात आपण वाढून घेतलाय. इथं भाजी लक्की आपला ते आपलं पाणी आणायला गेलाय. पाणी वगैरे आणलं मग आपण जेवण गाईस. तर आपलं जेवण वगैरे मस्तपैकी झालंय. आता आपली झोपायची तयारी चालू आहे. झोपायची म्हणजे जरा आराम करावा नाही का, जरा पडावा बिडावा मस्तपैकी थोडस झोपू आणि मग बघू पुढचं काय काय नाही, कधी जागी ती काय नाही. काहीच तर आपण जेवण वगैरे करून झोपलो म्हणलं होतं, पण नंतर काय आलं, एक भाडं आलं होतं मित्राचंच होतं, पण ते मग ते हे गाडीवाले म्हणले की बाबा मला काम आहे तर तुम्हीच गाडी घेऊन जा. मग म्हणलं चालतंय बाबा घेऊन जातो. मग आम्ही गाडी बिडी घेऊन आलो. मग भाडं मारलं. काय नाही जवळच होतं पण जरा वेळ झालाय. तर मग चला आता आपण निघालोय घराकडं. मस्तपैकी जाऊ, आंघोळ वगैरे करू, आपण निघाले मग कामाला. आपलं दुसरं काय तेव्हा, दुसरं तर आपल्या आयुष्यात काय आहे का, काहीच नाही. तर त्याच्यामुळं चलो. कसं आहे भैया, ऑलराऊंडर आहे आपण, ऑलराऊंडर. विषय खाल्लाच आहे आपला. मस्तपैकी चाललोय आपण आता घराकडे. आलो चिपळी गावावर आहे. जाऊ आपण आता डायरेक्ट घरी जाऊन आंघोळ वगैरे करू. ते आपले डॉन लोक तर झोपले असतील घरी माहिती आहे का, नाही तर काय. जेवण पण राहिलंय, जेवण वगैरे करू आणि मग जाऊ. तर फायनली आपण आलोय घरी. चेक करा. चला आता आंघोळ वगैरे करू आपण मस्तपैकी आणि निघू कामाला. चलो. तर ओके मध्ये आपण आंघोळ केलेली, विषय खाल्लाच करून टाकलाय का, चिकन दिसलं का नाही एकदम. चला आता मस्तपैकी आपला युनिफॉर्म घालू आणि मग निघू कामाला. चलो. तर मस्तपैकी आपण युनिफॉर्म घातलाय. तर आता काय करू, मस्तपैकी आवरू, थोडस आवरू म्हणजे पाणी वगैरे करून निघू. चलो. सो गाईज कसा दिसतोय मी, विषय खाल्लाच आहे का नाही, विषय खोले भाई आपला. चॉकलेट आहे आपण. क्या ये क्या बक रहे हो मादरचोद. तर मस्तपैकी आवरले, युनिफॉर्म वगैरे घातला आपण, जर्किंग पण घातले, टोपी पण घातली. थंडी आहे थोडीफार, सकाळी वाजते, आता काय नाही समजा इतकं. 2-3 दिवस झालं थंडी नाही गेली. तर मस्त आहे सध्या, चाललंय आपलं निवांत. तो चलो निकलते अपन काम पे. तुम देखते रहो अनिकेत ब्लॉग्स. कुछ लगे तो बिंदास कमेंट करने का, कुछ लगे तो बिंदास सब्सक्राइब बिंदास करने का, फाड़ डालने का सब्सक्राइब पूरी. चलो तो मिलते हैं अपन नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए बाय गाइज. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.